बघा, एक सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रावर जे संकट कोसळलेलं आहे किंवा आताही कोसळत आहे, या प्रकारचा तुफानी पाऊस आता सुरू आहे. सरकारनं 24 तास काम केलं पाहिजे. 24 तास पुरणार नाहीये. सरकार कुठे? मुंबईमध्ये लोकांना क्रिकेटचे भारत पाकिस्तान क्रिकेट सामने पाहता यावेत म्हणून गृहमंत्र्यांनी सुरक्षेसंदर्भात खास सूचना दिलेल्या. जर कोणी भारत पाकिस्तान सामना लावला असेल रेस्टॉरंटमध्ये, हॉटेलमध्ये, तर त्याला संरक्षण, मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना संरक्षण नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे. जय शहा सध्या मुंबईत त्यांचं जाणं येणं त्यामुळे वाढलं आहे. भारतीय जनता पक्षासह अनेक प्रमुख लोक मुख्यमंत्री त्या निवडणुकीमध्ये गुंतून पडलेले आहेत. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसंदर्भातला निर्णय घ्यायला त्यांना वेळ नाही, अजिबात नाही. पहा ना काय पाऊस. गेल्या 10 दिवसापासून शेतकरी पावसात चिखलात आहे. आता परत आजपासून सुरू. मुख्यमंत्र्यांनी मुंबई सोडून मंत्रिमंडळासह प्रमुख लोकांसह अधिकाऱ्यांसह संभाजीनगरला जाऊन थांबणं गरजेचं, लातूरला जाऊन थांबणं गरजेचं, नांदेडला जाऊन थांबणं गरजेचं. कशा प्रकारे मदत पोचेल, मिळेल? लोकांना 4-4 दिवस अन्न आणि पाणी मिळालेलं नाही, घरं वाहून गेली आहेत, निवारा नाही. आणि आपण मुंबईत काय करतो, नागपुरात काय करताय का? हा फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाही आहे, तर मंत्रिमंडळाला प्रश्न. अत्यंत गंभीर परिस्थिती, अत्यंत कामचुकार मंत्रिमंडळ. किती तुम्ही आतापर्यंत मदत केली, कोणाला मदत पोचली, आता हिशोब देऊ शकता? नाही. आतापर्यंत खाजगी संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत दिली आहे त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही. आम्ही आज सकाळी बोललो अनेक जिल्ह्यामध्ये, काल उद्धवजी बोलले काही जिल्ह्यामध्ये. आमच्या शिवसेनेचे लोक मदत करतायत, पण त्यांना मर्यादा आहे. आभाळ फाटलाय, जमीन वाहून गेली आहे. अशा वेळेला पूर्ण मदत ही सरकारकडूनच व्हायला पाहिजे. पण सरकार क्रिकेट मॅचच्या बंदोबस्ताला लागलाय, सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत लागलंय, IPL कसं होणार त्या बंदोबस्तात लागलंय. शेतकऱ्यांचं त्यांना काही पडलेलं नाही.